पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे खेळाडू जर इकडे आले नाही 3 धावा तुम्हाला पेनल्टी आहे। चला कमेंट्री बॉक्स मध्ये आपण छोटासा बदल करूया। कौस्तुभ मेहर आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत। एक चांगला आवाज आहे। वसई विरार ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामधील आज खरोखर कौस्तुभ तुझी जी कामगिरी आहे अतिशय चांगली आहे। थोडासा कमेंट्री बॉक्स मध्ये बदल या ऐकूया कौस्तुभ मेहरला। हेलो हेलो आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीग अर्नाला ते बोलिंग्स विभाग पर्व दुसरे क्रिकेटचा महासंग्राम आपण बघत आहोत। पुरापाडा मैदान गुलमोहर स्टेडियम मध्ये तसंच जय मल्हार विरुद्ध प्रचिती मोटर्स यांच्यामध्ये रंगणारा सामना चालू होत आहे आणि जय मल्हार संघाने कंपल्सरी एक प्लेयर पाठवायचा आहे। 12वा प्लेयर जय मल्हार आणि प्रचिती मोटर्स पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर पाठवायचा आहे। चला ते एक्स्ट्रा खेळाडू येतील पंच मॅच चालू करा। जय मात्रे तुमच्यासाठी पारितोषिक आलेला आहे। नितीन वजे 500 रुपये। चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। खूप महत्वाची मॅच। जिंकणारा संघ पुढे जाणार आहे, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाईल। अनिकेत पाटील पहिला बॉल ओहो बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। निर्धाव चेंडू परेश अनिकेत पाटील आठवते मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्या मोमेंटमला शिफ्ट करणारे षटक आणलं होतं। इकडे मॅच महत्वाची आहे। जिंकणारा संघ या पुढे जाणार आहे स्पर्धा, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाईल। खरोखरच अनिकेत पाटील हे प्रॅक्टिस मध्ये नव्हते तरी पण चांगली कामगिरी करत आहेत बॉलरची। आणि बघूया मोठा फटका मारायचा प्रयत्न, समोर फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू अडवलाय सिंगल साठी। आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे अर्नाळा ते बोलिंग्स विभागामधील खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये केला गेलाय। शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं, जिकडे प्रचिती मोटार्स विरुद्ध जय मल्हार या संघादरम्यान मॅच जे आपल्या भेटीला आले या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ, 1 धाव धावपलकावर ऑन साइडला ड्राइव्ह केलं हलक्या हातानं सिंगल साठी। मोठं पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिक साठी। अनिकेतला हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सर्वेश दादा कडून आणि 1 विकेट सुद्धा घेतला तरी 200 रुपये। क्या बात आहे भाई। हा म्हणूनच तर आगरी प्रीमियर लीगचा इतक्या मोठ्या प्रमाणे विचार केला जातो ना की स्पर्धा कशा प्रकारे व्हावी, या स्पर्धेचं उल्लंघन आणि स्पर्धा कशा प्रकारे सन्मानित करावी। पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी गेलाय। सुरुवात आतापर्यंत चांगली, पहिले षटक हाताळतोय अंकित पाटील। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा धावपलकावर। प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत प्रचिती मोटारचा संघ जय मल्हार संघासमोर अनिल मात्रे आणि दीप घरत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। आणि पुन्हा एकदा अंकित पाटील सज्ज होतोय, समोर खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, 1च धाव। चांगलीच गोलंदाजी होत आहे अनिकेत पाटील कडून आणि स्ट्रायकर सुद्धा दीप घरत आणि टायगर। बघूया टायगर काय करतोय संघासाठी। टायगर सारखा हवाई फायर करतोय की नाही आपल्याला बघायचं आहे। अनिकेत विरुद्ध टायगर, शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे, फेकी होईपर्यंत 1च धाव। मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅच जेम्स बॉन्ड संघाकडून मागील मॅचचा ठरतोय मिस्टर मिलिंद भोईर आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यायचा आहे। मागचा संघ जेम्स बॉन्ड राई जिंकलेला आहे, त्याला मॅन ऑफ द मॅच मिलिंद भोईर हा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकर। एका षटकामध्ये 2 धावा 2 गडी बाद या प्रकारचं षटक हाताळलं होतं। सुरेश दादा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल मिलिंद भोईर यांना। चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलक जर आपण बघितलं तर षटक चांगलं होतं। मागील मॅच मध्ये सुद्धा चांगलं कमबॅक पाहायला मिळालं होतं। 5 धावा धावफलकावर मॅच दोन्ही संघासाठी खूप महत्वाची आहे। इकडून जिंकायचं आहे, हरणारा संघाला 365 दिवसांची वाट पाहावी लागेल। खरखर कौस्तुभदा
ही मॅच जिंकायलाच पाहिजे. दोन्ही संघाला गरज आहे जिंकायची आणि मला वाटते ते दाखवितीन करून. फुलटॉस दिशा देण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. आमचे खलीद सरांनी सांगितलं की बॅटला लागला होता चेंडू, त्यामुळे धावसंख्या 1ने भर होते आणि धावफलक आपण बघितलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. रविकांत घरत गोलंदाजी मार्कवर आहे, जिकडे दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा रविकांत घरत सज्ज होतोय. शॉटम पॉवरफुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज पाठीमागे टिपलाय. जेल अखेरकार पहिल्या विकेटचं पतन आणि हॅलो, मोठं पारितोषिक आलेलं आहे. विजय पाटील यांचे जावई म्हणून बॉलर साठी आलेले आहेत. यांच्याकडून हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. विजय पाटील जावयाला बॉलिंग साठी आलेले आहेत. हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. हर्षद घरस कडून सुद्धा 5,000 रुपयाचं लागलेलं आहे हॅट्रिक साठी. आणि निकेत दादा यांच्यावर प्रत्येक विकेट साठी 200 रुपये. पुन्हा एकदा रविकांत घरत. हो, स्लॉक स्लिप पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न, परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे असं पंचांनी सांगितलंय. याचं कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय दिवेश, आणि दिवेशवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं होतं की टॉस का बॉचच्या वेळेला की मॅच खूप महत्वाची, मॅच जिंकायची आहे आम्हाला, आणि बघूया दिवेशचे प्रयत्न या मॅच मध्ये कशा प्रकारे असणार. खरोखरच दोन्ही संघांना जिंकण्याचं गरजेचं आहे आणि तसंच पारितोषिक सुद्धा खूप मोठं लागलेलं आहे. रविकांत घरक यांच्यासाठी हॅट्रिक साठी विजय पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि हर्षद घरत यांच्याकडून सुद्धा हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं लागलेलं आहे. क्या बात आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्र. ओहो, ये क्या हुआ. चेंडू पकडण्याच्या नादामध्ये निघून गेलाय. सी मारे का पार. APL खरोखर कौस्तुभ दादा, खाजरी पडलं ती जालेन, पण ते खाजरीने जालं फाडून पळून गेली. जालं फाडून चेंडू निघून गेलाय असं आमच्या परिषदाने सांगितलंय. चौकार अडवणं गरजेचं होतं. आणि आतापर्यंत 4 धावांनी धावफलक जर बघितलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1.4 चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 5 चौकार आलाय अनिलच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये धावा तितक्याशा झाल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये चौकार आलाय. सर्वात जमेची बाजू आतापर्यंत ठरली गेली. ओहो, हल्लुवार पद्धतीने थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं रविकांतने. नखेरकार डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. चौकारानंतर कमबॅक थोडस मैदानाच्या आतमध्ये झालं गेलं. खरोखरच अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत रवींद्र घरत. बघूया ते हॅट्रिकचा मानकरी ठरतात की नाही आणि 5,000चा मानकरी ठरतात की नाही. शेवटचा अंतिम चेंडू. ओहो, शफल ऑन द क्रॉस. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. मी बोललेलो दादा, हवाई फायर. टायगर आहे तर हवाई फायर होणार आणि हवाई फायर चालूच आहे. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची हॅलो वेताल दे. हॅलो 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 17 धावा. 17 धावा. हॅलो. खसखसीत पुरापड मैदान भरलेलं आहे. चारी साईडने प्रेक्षकांचा उत्साह आपण बघत आहोत. चारी साईडने पब्लिक आणि पब्लिक बघत आहोत आपण. आणि खरोखरच उद्यासाठी जगदीश पाटील, सोनाली भोयर आणि दादूस यांचं आगमन होणार आहे उद्या रविवार. तसेच आमचे महेश दादा यांच्यानुसार हे तिन्ही कलाकार, सुपरस्टार गायक यांच्या म्हणण्याने उद्या येणार आहेत आणि खरंच खूप खूप अभिमान आहे आम्हाला आणि उत्साह वाढणार आहे उद्या. तिसरा षटक मार्गस्थ. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल. हो हो, काय जबरदस्त चेंडू होता. काय जबरदस्त चेंडू होता.
वेगवान चेंडू. अनिकेत साठी मोठं पारितोषिक आलेलं आहे सर्वेश म्हात्रे कडून. हॅट्रिकला 5,000 रुपये, प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक सर्वेश म्हात्रे. अनिकेत यांना हर्षद घरत यांच्याकडून सुद्धा हॅट्रिक साठी 5,000 रुपये अनिकेत पाटील यांना. क्या बात आहे. पारितोषिक लगावले गेले त्याचं कारण आहे त्याची ताकद, त्याचा आत्मविश्वास. हो पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, त्या ठिकाणी सिंगलसाठी. पहा अनिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये याच्या बॅटमध्ये आतापर्यंत चौकारांनी षटकाराला गेलाय. दिवेश ॲज अ कॅप्टन चांगली साथ निभवायची आहे. धावपल जर आतापर्यंत बघितलं तर 18 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अनिकेतने काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. त्याचं कारण होतं वेगवान चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. खरोखरच तसं बघायला गेलं तर दोन्ही संघांना जिंकणं आवश्यकता आहे आणि चांगलीच कामगिरी गोलंदाजी होत आहे. अनिकेत पाटील यांच्याकडून टायगर यांना रोखलेलं आहे जे हवाई फायर करत आहे. पुन्हा एकदा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 18 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पायावर आला. काय जबरदस्त गोलंदाजी, ही ताकद आहे. ज्या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत बॅटरने केला तितक्याच ताकदीचा वापर अंकित पाटीलने सुद्धा केला गेलाय आणि आतापर्यंत तो प्रयत्न. हॅलो हॅलो निर्धाव चेंडू, डॉट बॉल, लास्ट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडू 18 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. फक्त एकच धाव आले. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. वॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. विकेट घेतली नाही आहे मॅच मध्ये, परंतु बॅटरला बांधून ठेवण्याचं काम जे केलंय ते अतिशय वाकवणे जावं. 1.5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा. क्या बात आहे. निर्णायक मॅच मध्ये या प्रकारचं योगदान देणं सोपं नाही आहे, परंतु ते सुद्धा करून दाखवलंय आतापर्यंत. मोठा फटका डाऊन द ग्राउंड समोर, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फेकी होईपर्यंत एकच रन, एकच धाव आहे. खरोखर अनिकेत पाटील यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. गोलंदाज मध्ये एकही षटकार न देता त्यांनी 12 ओव्हर मध्ये त्यांनी 12 चेंडू मध्ये 2 ओव्हर मध्ये 8 रन्स दिलेले आहेत. त्यांनी 7 रन्स दिलेले आहेत. खरोखरच अतिशय खूपली चांगली गोलंदाजी. आणि तसं आपण बघत आहोत आग्री युवा प्रतिष्ठान आयोजित आग्री प्रीमियर लीग अर्नाला ते बोलिंग्स विभाग पर्व 2 DBN लाईव्ह यूट्यूब लाईव्ह बघत आहोत आपण. क्रिकेटचा महासंग्राम गुलमोहर स्टेडियम पुरा पाडामध्ये. खरोखरच गुलमोहर हे नाव पडलेलं आहे. ती स्कोर झालेला आहे तो एकूण 19 3 ओव्हर मध्ये 19. खरोखरच कस्तुबदा प्रेक्षकांचं सुद्धा इकडे आगमन होत आहे. 4 साईडने खचाखच मैदान भरलेलं आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? हा दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक येणार, संध्याकाळी अजून गर्दी वाढणार. ही ताकद आहे, आगरी समाजाचं प्रेम आहे. आणि उद्याचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. उद्या अजून मजा येणार. या मजासाठी आता आयोजकांनी काय करावं, कशा प्रकारचे प्रयत्न करावे हे तुमच्या हातात आहे. खरोखरच दादा उद्या तर मजा येणारच आहे. आणि पहिला दिवस सुद्धा चांगला गेलेला आहे. प्रेक्षकाने चांगलाच प्रतिसाद दिलेला. 4 साईडने मैदान भरलेलं होतं. आजही तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभारी आहोत आग्री युवा प्रतिष्ठान तर्फे. हॅलो संजय पाटील. पहिला बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला, वेगवान फेकी. ओहो फेकी झाले, आलं उत्तर. नक्कीरकर पंचांचं पोट हवेत.
परंतु लगेचच थर्ड अंपायरला रेफर केले. यस, का अखेरकार घडणार आहे. आमची डिफेन्सची टेक्निकल इश्यू टीम पाठीमागे कार्यरत आहेत या विकेटवर. अखेरकार हात लागला होता की एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. सॉफ्ट सिग्नल काय अंपायर नॉट आउट आहे. यस यस सर. तसेच आमचे संजू पाटील त्यांचे सुपुत्र करण हे गोलंदाजसाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी हॅट्रिक साठी वडिलांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संजू मुक्काम पाडा गावातून बिलॉंग करतोय, यांच्याकडून हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. करण पाटील पुन्हा एकदा ओहो ऑन साइडला. व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, पॉवरफुल, प्रॉपर टायमिंग. चेंडूला लॉप केलं, सी मार्गा पार, ब्रांडेड स्ट्रोक, षटकार. हॅलो टीजे अजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. ब्ल्यू वेव्ह रिसॉर्ट, ब्ल्यू वेव्ह रिसॉर्टचे मालक अजय पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, प्रॉपर टायमिंग. मागील षटक अंकित पाटीलचं षटक जर पाहिलं तर फक्त 2 धावांचं. इकडे दिवेश याचं कॅप्टनला माहित आहे जितक्या धावा बनवायच्या आहेत तितक्या बनवाव्या. आणि अखेरकार काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला षटकारासाठी. पुन्हा एकदा करण पाटील सज्ज होतोय. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून जाते. 2 खेळाडू चेंडूच्या मागे, कोण जिंकणार. अखेरकार चेंडू जिंकलाय आणि चेंडू गेला सी मार्ग पार. कस्तुरदा आपण बघत आहोत बॉलर साठी पारितोषिक लागलेलं आहे, परंतु षटकार आणि चौकारसाठी लागलेलं नाहीये. आणि गोलंदाजासाठी पारितोषिक लागले आणि काम होतंय षटकार आणि चौकारांचं. आणि जतीन पाटील आणि पाटील रिसॉर्ट, क्या बात आहे. नो चेंडू आहे आणि आमचे खलीद सर पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. अखेरकार नो चेंडू कसलाय, लाईनच्या बाहेर आहे. येस, क्या बात आहे, लाईनच्या बाहेर आहे असं आमच्या खलीद सरांनी सांगितलं. अखेरकार नो चेंडू, नो प्लस चौकार, म्हणजे तब्बल 5 धावा आल्या. 5 धाव. तुम्हाला म्हटलं ना मी, बक्षीस लागले बॉलर वरती आणि फलंदाज होत आहे फ्री हिट. फ्री हिटचा इशारा आहे. जतीन पाटील आणि पाटील रिसॉर्ट यांच्याकडून हॅट्रिक साठी 5,000 रुपये. 31 रन, 31 धावा दाखल. अडचणी वाढल्यात आणि बघूया हॅट फ्री हिट. फ्री हिटचा बॉल शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रच्या त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्रचं गेला वेधून. 1 बाउन्स, चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. खरोखरच खरोखरच बघायला गेलं तर हवाई फायर होत आहे. चौकार आणि षटकारांचं इकडे बरसाव होत आहे, परंतु बक्षीस लागत नाही. बक्षीस लागत आहे ते गोलंदाजावर. षटकार आणि चौकारवरती लागले असतं तर बहुतेक टीएम खाली झालं असतं. काय कस्तुरदा? हा नक्कीच, हे उलटफेर झालंय आणि चाललंय. उलटफेर होत असताना गोलंदाजाच्या अडचणी वाटल्यात. बॅटर विचार करत असेल माझ्यासाठी का नाही बक्षीस आहे. थर्ड अंपायर साठी रेफर केले की पण गंभीर सर काय आहे. सर कमिटीचा मेंबर येत आहे, काय असेल ते डिसिजन कळवा. बॉल अटेम्प्ट केलाय तो स्टंपच्या मागे जाऊन अटेम्प्ट केला. हॅलो,
पार्श भोईर ग्राउंडच्या मध्ये जायचं नाही. पार्श्व भोईर माझे चिरंजीवी. पंच काय डिसिजन आहे? एस इट इज 4 चौकार आलाय आणि धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 35 धावा धावपलकर. पहा अडचणी कशा वाढल्यात. मागील षटक 2 धावांचं षटक. एक मिनिट थांबायचंय. कमिटीचा नियम आहे की यष्टांच्या पाठी मागून सुद्धा बॅटर खेळू शकतो असं सांगितलं गेलं. त्यामुळे हा चौकारच असणार आहे. नो इश्यू, नो डाऊट. पुन्हा एकदा करम पाटील सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग नाही. एक धावपूर्ण खेळाडू पुन्हा येतो चेंडू खाली. दुसरी धाब्याचा प्रयत्न वेगवान पैकी. ओहो, क्या ये सबसे बड़ी गलती है. आणि अखेरकार थर्ड एम्पायरला रेफर केलंय. काय अखेरकार घडणार आहे? दिवेश पाटील दुसरी धाव घेता घेता लाईन क्रॉस केले की त्या अगोदर यष्ट्यांवर चेंडू लागला. आमचे पाटील आमचे डीबी नेटवर्क टीम पाठीमागे कार्यरत आहे. आणि आमचे आगरी प्रतिष्ठान युवाचे मेंबर सुद्धा आहेत. चांगली कामगिरी चालू आहे. आणि कस्तुरदा एवढे दिवस खूप मेहनत घेतलेली आहे. आगरी युवा प्रतिष्ठान पुरापाडा गावकरी यांचा सुद्धा अभिमान आहे आम्हाला. येस ओ यू टी गॉन. सर्वात मोठी चुकी झाली गेली आणि चुकीचं कारण एकच होतं. पहिला कॉलम जेव्हा झाला होता तर दुसऱ्या अटेम्प्टला दिवेश मैदानाच्या आतमध्ये थांबले होते. कदाचित तो थांबला नसता तर क्रीज मध्ये पोहोचला असता. बरोबर कस्तुरदा. अगोदर स्टार्टिंग पासून रनअप घेतला असता तर पोचला असता. आणि परेशदा तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेचा. मागील गणपतीच्या महिन्यामध्ये 2-3 खेळाडू मला भेटले होते. बोलत होते की आपल्या आगरी प्रीमियर लीग अजून मोठी करायची आहे. आम्ही मागील वर्षी 25 ठेवलेलं. आता 50चा प्रयत्न आहे आमचा. आणि ती आता कुठेतरी सक्सेस होणं दिसते. ज्या प्रकारचं आयोजन केलं गेलंय खरोखरच मानावं लागेल. सोपं नाही आहे. यामधून आगरी जे मुलं आहेत, जे खेळाडू आहेत, ते सर्व आपला समाज एकत्र येतोय. हे पाहून खूप आनंद होतोय. खरोखर कस्तुरदा समाज आपला एकत्रच आला पाहिजे आणि एकत्रच काम केलं पाहिजे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. हॅलो मिस्टर ओमकार कडू. करण पाटील पुन्हा एकदा ब्रेक थ्रू आणून दिला होता. हो, हलक्या हाताने चेंडू टाकला होता परंतु ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर आहे असं आमचे पंच खलीद सरांनी सांगितलंय. नकेरकार वाईट चेंडू घोषित केला. खरोखरच कस्तुरदा आमचं उद्दिष्ट हे आहे की समाजाला एकत्र आणण्याचं. आगरी युवा प्रतिष्ठान ते करून दाखवणार आणि करणार. हा, आणि खरोखरच मानावं लागेल ज्या प्रकारचं आयोजन आहे. विरार माफ करा अर्नाळा ते बोलिन्स या विभागामधील खेळाडू आहेत आणि या विभागामधील या पार्टिसिपेट या स्पर्धेला केलं गेलंय. आणि आयोजकांनी ज्या प्रकारची मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. सोपं नाही आहे. आणि तुम्हाला एक म्हणायचं आहे कस्तुरदा, या माध्यमातून आम्ही आगरी युवा प्रतिष्ठान माध्यमातून क्रिकेटही नाही आम्ही सर्व काही केलेलं आहे आणि ब्लड कॅम्प वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे. हा, विविध गोष्टीमध्ये पार्टिसिपेट होणं तितकंच महत्त्वाचं असतं. 3 दिवसांच्या स्पर्धा होणं सोपं नाही आहे. ही सर्वात मोठी आगरी सेना युवा प्रतिष्ठानची ताकद आहे. या विभागामध्ये 3 विभागामध्ये 2 वेळा ब्लड कॅम्प झालेला आहे. मोबाईल कोर्स शिकवण सुद्धा चालू आहे. शिवण क्लास सुद्धा चालू आहे महिला मंडळासाठी आगरी युवा प्रतिष्ठान तर्फे. क्या बात आहे, क्या बात आहे. नो बॉलचा इशारा. कामगिरी आगरी सेवा युवा प्रतिष्ठान सध्याच्या घडीला करत आहेत. नो चेंडू असं आमच्या पंचांनी सांगितलंय. आणि धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 39 धावा धावपलकावर. करणचं षटक अजूनही संपत नाहीये. ही सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली जय मल्हार संघासाठी. हो, हलक्या हातानं खेळायचं होतं परंतु मेस झालाय चेंडू. डॉट बॉल. 3 षटकांचा किरकार खेळ संपलाय. आणि धावपल जर आपण बघितलं तर 39 रन. हॅलो
अजय दादा आलेले आहेत विब्लेवचे मालक, रिसॉर्टचे मालक, यांचा सत्कार करण्यात येत आहे. ॲडव्होकेट वैभवदा यांच्या हस्ते जयेश पाटील यांचा सत्कार करण्यात येत आहे. थँक्यू थँक्यू डिफे. चला अनिल म्हात्रे टायगर यांच्यासाठी लगातार 3 षटकारला नरेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार कडू परेश भोईर यांच्याकडून 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. पहिला बॉल शपालून खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले गेले. 3 खेळाडू येत आहेत. खेळकार एकाने पकडलाय, तोपर्यंत एकच धाव धावफलकावर आहे. पहा आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती झाल्यात. ज्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं होतं ते टार्गेट सेट केले गेले. अंकित पाटीलचे 2 षटक जर सोडले तर करण पाटील आणि त्यानंतर रविकांत घरतने ब्रेकथ्रू सुद्धा आणून दिला होता, परंतु करण पाटीलच्या षटकाने पूर्णपणे मोमेंटमला शिफ्ट आणून दिलं होतं. जास्तच बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलंय. गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत, तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 41 रन 41 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. आतापर्यंत शेवटचे 5 चेंडू आणि बघूया येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. विलास घरत पुन्हा एकदा. हो क्या बात आहे, क्या बात आहे. काय जबरदस्त चेंडू. काय गोलंदाजी चालली कौस्तुभदा. अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटा आग्री प्रीमियर लीग मध्ये, आणि आमचे आग्रीवर सुद्धा बॉलिंग करू शकतात. बघूया आपल्याला कुठला काय प्लेअर या आग्री प्रीमियर लीग मध्ये बघायला भेटतोय. टायगर्स 550 रुपयाचं पारितोषिक नरेश म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक साठी. चला पारितोषिक लागले लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं. विलास घरत पुन्हा एकदा बागपुडला जाऊन ट्राय केलं. चेंडूला कट केला गेला चेंडूला पाठीमागे जातोय खेळाडू, परंतु कोण जिंकणार. अखेरकार चेंडू जिंकलाय. टायगरच्या बॅट मधून आलाय एक गणगणित चौकार. क्षेत्ररक्षण करताना सांभाळून करा. साईडला उगाडी आहे, कुठलीही न इजा होता दाखल घ्यायची आहे. 45 थँक्यू 45 धावा धावफलकावर 45 रन. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ, जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 3 चेंडू आहेत. खरोखरच कस्तुभदा शेवटचे 3 चेंडू आहेत. बघूया षटकार का चौकार लागतोय 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू आणि आपला शुक्रवारचा संघ गेलेला आहे रविवार मध्ये. पाटील बदार्स हा क्वालिफाय झालेला आहे सेमीफायनल साठी. पाटील बदार यांचं खूप खूप अभिनंदन. पुरा पाड्यातल्या होणार आहेत पाटील बदार्स. आणि तसंच ग्राउंड मध्ये प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, आणि फुलवाले मुंबईवाले यांचं सुद्धा अभिनंदन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू सुद्धा सुटलाय, परंतु वाईट +1. खरोखरच कस्तुभदा ओमकार कुडा आहेत, यांची अपेक्षा आहेत हवाई फायर करतील. परेश भोईर कडून 2 षटकारासाठी 500 रुपये ओमकार कुडूसाठी. क्या बात आहे. अरे तसे काय जबरदस्त लावले गेल्यात पहा. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. ही आगरी गट्टाची एकी आहे, या आगरी युवा प्रतिष्ठानची एकी आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय विलास घरत. हो पुन्हा मिस पहा. चौकारानंतर थोडस कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केलं गेलं, आणि धावफलक जर आपण बघितलं तर 47 धावा धावफलकावर 47. 4 चेंडूचा खेळ झाला. 47 धावा. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंगमध्ये, जिकडे विलास घरात पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेगस्टम्पच्या बराच बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलंय, आणि अखेरकार वाईट चेंडू घोषित केला. 48 धावा 48 रन. जिकडे आतापर्यंत शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी या पहिल्या इनिंग मधील.
मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. धाव घेण्याचा सुद्धा तिकडे प्रयत्न तितकाच झाला गेलाय. नकेरकार हॅलो धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागले. आता बाद कोण होणार हे पंच ठरणार नाही. हॅलो हॅलो आपल्याला पारितोषिक आलेलं आहे. 6 ट्रॉफी आलेल्या पार्वती जनार्दन वजे यांच्या हस्ते. तुमचं खूप खूप अभिनंदन महेश वजेदा. सामनावीर चषक आपण ट्रॉफी बघत आहोत ते पार्वती जनार्दन वजे यांच्या हस्ते. स्पॉन्सर आहेत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसलाय. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ काय संपतोय. गोलंदाजी कस्तुबदा काय गोलंदाजी केलेला आहे. शेवटचा सामना शेवटचा आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त चौकार लगावून 8 धावा आल्या. तुला मरुआईचे लत हॅलो हॅलो चांगलाय मरुआईला भेटाला येतय घेऊन जयाला. नवीन कोरी तुनेच नवी सारी देश मी गजरा जेवून येतय मी गजरा जेवून येतय. जया करतो तयारी तुला मरुआईचे दत्तगला नेतय. जया करतो तयारी तुला मरुआईचे दत्तगला नेतय. बलकुम गावाला जायचं हाय गो. बलकुम गावाला जायचं हाय गो. माझे मरुआईला भेटायचं हाय गो. डोऱ्याशी जाऊ दर्शन घेऊ मी गारी जेवून येतय मी गारी जेवून येतय. जया कर ग तयारी तुला मरुआईचे दत्तगला नेतय. जया कर गो तयारी तुला मरुआईचे दत्तगला नेतय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं
मनापासून स्वागत आहे आगरी प्रीमियर लीग 2025 सध्या बोलबाला आहे यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 197 देशामध्ये जबरदस्त शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी। मॅच तुम्ही बघतायत प्रचिती मोटर्स आणि जय मल्हार। तर यामध्ये जय मल्हार या संघाने प्रथम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं। प्रचिती मोटर्स प्रथम फलंदाजी करताना 48 धावा केल्या आणि आता जय मल्हार या संघाला 49 धावा कडे करायच्या आहेत। सन्माननीय मदन वजे आणि महेश वजे आज पार्वतीबाई जनार्दन वजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही 1 2 3 4 5 6 ज्या चकाकणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही इकडे बघत आहात मित्रांनो। तर धन्यवाद सन्माननीय मदन वजे साहेब आणि महेश वजे साहेब। त्यानंतर वेणुबाई आणि पांडुरंग रामबा मेहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामनावीर म्हणून सौभाग्यवती मुरलीधर मेहर यांच्याकडून नवापूर सामनावीर आहे। अंपायरचा ऑफिशियली तिकडे इशारा। पहिला चेंडू गोलंदाज भूपेंद्र घरातला तुम्ही बघत आहात। या अगोदर भूपेंद्रनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती। रनअप आहे 12 ते 15 पावलांचा उजव्यात आणि पुढचा चेंडू शॉट ऑफ प्लेन। क्या बात आहे बघा, कव्हर्स मध्ये हा खेळलेला हा स्टोक्स आहे, सीमा पार जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5। रविकांत गरंत आणि विनायक भोईर। भूपेंद्र फुल टॉस चेंडू आहे प्रॉपर बघा, कारण जेव्हा ड्राईव्ह केला फलंदाजाने थोडंसं एक्सप्रेशन बघितलं फलंदाजाच्या चेहऱ्यावर इतक्या लांबून आणि का होईना आतापर्यंत जर बघितलं तर एक ब्रँडेड चौकार लागलेला आहे, सिंगल्स आलेले आहे। धावसंख्या 5 धावा करायच्या आहेत 49 49। गुड बॉल अतिशय चांगला चेंडू गुड लँड स्पॉटला पडल्यावर बघा, क्रिकेट जर तुम्ही ठरून खेळाल तर बॅटवर चेंडू कधीच येणार नाही मित्रांनो। ठरून क्रिकेट खेळू नका। फुटवर्कचा उपयोग आणि तुमचा स्टान्स आणि तुमचा लुक या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। फुल पिच डिलिव्हरी आहे बघायचं, डायरेक्ट हिट होईल का? क्या बात आहे, लगोडी स्टाईल मध्ये डायरेक्ट हिट, काम झालं फिट, फलंदाज बाद। रसिकाचे लग्नात डमडम बिनबाजा वाजते, ठुमकत करवली नाचते। धन्यवाद विनायक भोईर तिथे बाद होत आहेत। चेंडू जर बघितलं खास करून यूट्यूबच्या माध्यमातून मिड ऑफला होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज विनायक भोईर तिकडे बाद। फलंदाज गणपती बाप्पाच्या 21 नावामधलं एक नाव गणेश, न्यू बॅटर। 49 धावांचं टार्गेट आहे आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 5। यस, कारण बघा चांगली स्टाईल आहे, ग्लान्स बघा, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार। हा मिळतोय आगरी प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार। धन्यवाद। धावसंख्या ती म्हणजे 9 9 आला। थोडंसं तुम्हाला इतिहासामध्ये नेतो। 9 वर्ष औरंगजेबाला एक सुद्धा लढाई जिंकून दिली नाही। संभाजी राजांची आठवण झाली आणि गोव्याचा पुणाजी यांना कोण विसरणार। टेनिस विश्वामधलं सगळ्यात प्रथम जलद अर्धशतक 9 चेंडूमध्ये 50 धावा, डॅझलिंग मापसा गोवा पुणाजी यांच्या नावावर आहे।
धावसंख्या ती म्हणजे 9. गोलंदाजी मार्कवर 49 धावा करायच्या आहेत. अजून 40 धाव्यांची गरज आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरो, चांगला सामना आहे, चांगली मॅच आहे, खचाखच पब्लिक आहे, दुपारचं वातावरण, गरमागरम मॅच सुद्धा आहे. वातावरण सूर्याच्या उष्ण प्रखरतेमुळे हे मैदान सुद्धा गरम झालेलं आहे. दिवेशला तुम्ही बघतायत ऑलराऊंडर खेळाडू आहे. या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये लवकर बाद झाला, अपेक्षा जास्त होत्या, नाहीतर हा आकडा थोडासा 60 किंवा 65 चा नक्कीच दिसला असता. दिवेशच्या पहिला चेंडू बघा, व्हॅरिएशन बघा, अप्रतिम, एक्सलेंट. ठाकूर ओके ठाकूर, रायगड एक्सप्रेस विश्वजीत ठाकूर यांची मला आठवण करून दिले दिवेश यांनी. पहिला चेंडू थोडासा फलंदाज बघत राहिले. गुडलँड स्पॉट, मी सांगितलं ना, टेनिस विश्वातील काळ्या आणि लाल मातीची सगळ्यात फास्ट विकेट जर कुठे असेल तर आता सध्या तुमच्या समोर ती फास्ट विकेट आहे. आंतरराष्ट्रीय मधली सगळ्यात फास्ट विकेट कुठे आहे? ऑस्ट्रेलियाची वाका विकेट ही जगातली सगळ्यात फास्ट विकेट आहे. मात्र बघा आंतरराष्ट्रीय आणि टेनिसचा थोडासा फरक आहे. आता मात्र थोडासा गुटना टेक, तमाशा देख, प्रॉपर टायमिंग झाला नाही, एलिव्हेशन कमी आहे, फलंदाज बाद. प्रचिती मोटर्स संघ मालक हितेश म्हात्रे, अनिकेत पाटील. आता मात्र बघा अंडरम क्रिकेट प्रमाणे फक्त टॅप केलाय, सिंगल्स मिळेल तिकडे, आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 10. आत्ताच बॉर्डर गावस्कर जी ट्रॉफी झाली, ऑस्ट्रेलियाने सगळ्यात मोठा विजय संपादन केला. मात्र हा विजय संपादन करण्यासाठी 10 वर्ष ऑस्ट्रेलियाला वाट बघावी लागली, कारण धावसंख्या ती म्हणजे 10. थोडंसं फिल्डिंग्समध्ये काहीतरी चर्चा करतायत. ॲज अ कीपर गोलंदाज दिवेश पाटील. आता बघा खेळायचा होता कोल्हापूरला, चेंडू गेला सोलापूरला. ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला गेला. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 11. वयाच्या 11व्या वर्षी ओरिजिनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. टेनिस विश्वाचा डॉन ब्रँड कृष्णा लक्ष्मण सातपुते, प्रवीण आंबरे सर अँड सचिन रमेश तेंडुलकर सर. चांगला चेंडू आहे, ब्लॉकलमध्ये अटॅक होता, मिडाऊन वरून सर्कलच्या आतमध्ये वन हँड मध्ये, मात्र तो कॅचअप झाला नाही. बॅकअप बघा, जबरदस्त बॅकअप दुसरा खेळाडू. धावसंख्या ती म्हणजे 12. एकूण 50 धावा चेस करायच्या आहेत. समोरच्या टीममध्ये अटॅक चांगला आहे. दिवेश पाटील ऑन साईडला चेंडू थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. या चांगला थ्रो आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मेघन पाटील आमचे परम मित्र यांच्या सुद्धा. चला स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे. डीजे वाल्याला विनंती आहे थोडंसं ड्रिंक्स टाइम. सन्माननीय डॉक्टर आनंद जाधव यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्कोर आहे
तो म्हणजे 13. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात पोराला न्याला पोरगी दारात वराडा जोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची धन्यवाद धन्यवाद. चला अनिकेतसाठी एक जबरदस्त प्राइज आहे. 3 षटकार मारले तर 5,000 रुपये सर्वेश मात्र यांच्याकडून आणि सिंगल सिक्सर मारले तर 500 रुपये. अनिकेतनी सिंगल सिक्स मारली 500 रुपये, लगोपाठ 3 मारले 5,000 रुपये सर्वेश मात्रे. धन्यवाद दादा. अनिकेतसाठी बघायचं आहे आडवा पट्टा अक्रॉस क्रिकेट, लवकर बॅटवर येणार नाही तीच आपण बघितलं. गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू होता. मात्र अक्रॉस खेळताना बघा, कारण तुमच्याकडे प्युअर टायमिंग पाहिजे. फुलटॉस चेंडू आहे, हवेचा सपोर्ट आहे, बघायचं आहे. ड्रॉप द कॅच. धावसंख्या ती म्हणजे 15. 15 to loss of 2 wicket. Chase the score 49. क्या बात है, कडक शॉट दे धडक, कॅच पकडला. नंबर 1 कडक. सव्वामी सागरी आई असतय मन मंदिरी, आई असतय मन मंदिरी, आई असतय मन मंदिरी, आई पवित्रात होरी. तर सकाळपासून कालपासून एंटरटेनमेंट तुम्ही ऐकतायत. रानोबा डीजे वाले आमचे आणि धनेश दादा, कारण त्या धनेश दादांना शिबू म्हणून हे टोपन नाव आहे. खरोखर शिबू दादा हेड्स ऑफ आहे तुम्हाला. कालपासून एंटरटेनमेंट तुम्ही करतायत. तुम्ही नसाल, तुम हो तो हम है तो तुम हो, असं म्हणायला हरकत नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्जुन का पता नाही, मैदान के अंदर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मेरे करण अर्जुन आएंगे, अर्जुन नाही करण आलाय. गुड बॉल, चांगला चेंडू आहे. बघा चेंडू पडण्याच्या अगोदर तुम्ही जर बॅट घ्याल तर मला चेंडू थोडासा उशिरा तिकडे आला. डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. करणनी जर षटकार मारला तर त्यांच्या वडिलांकडून 500 रुपये. क्या बात आहे. बघा आता मात्र वेट एंड वॉच. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये स्क्वेअर कट केला होता. सिंगलसाठी सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. रोहित शर्मा वन डे क्रिकेटमध्ये 100 करताना 16 षटकार. शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा, मात्र तो रेकॉर्ड ब्रेक केला इयान मॉर्गनने इंग्लंडच्या. आकडा आल्यावर नक्कीच सांगेन तुम्हाला. सिंगल साइड डायरेक्ट हातात. चांगला कॅच. पटीना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. आणि आता बघा, कारण विरार अर्नाळा आगाशी म्हटलं तर भुजिंग हे फेमस आहे. महेश भुजिंगवाले दादांचं आगमन इकडे झालंय. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय मदन वजे आणि महेश वजे आज पार्वतीबाई जनार्दन वजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही 6 ट्रॉफी बघतात ज्या चकाकणाऱ्या आहेत. मुंबईचे फुलवाले त्यांचा ग्रुप जबरदस्त एंटरटेनमेंट करतायत, धमाल करतायत.
करणनी षटकार मारला तर वडिलांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये फक्त स्पेशल करणसाठी. गोलंदाजी मार्कवर स्विंगचे सुलतान, बोटांची कमाल ज्यांनी सकाळपासून इकडे दाखवलेली आहे अनिल म्हात्रे. बघा अनिल म्हात्रे यांची खासियत आहे प्रत्येक चेंडू इन स्विंग, आउट स्विंग, कट बॉल, कॅरम बॉल, कधी तर हे 3-4 चेंडू अनिल मानकर ज्यांना मान आहे, सन्मान आहे, जे नियमित असतात सर, त्यांचं नाव अनिल मानकर. गोलंदाजी मार्कवर चांगली आहे स्टाईल, बघा खूप चांगली आहे. पहिला तर चेंडू शॉर्ट ऑफ लेन असा वाटला होता, ऑन साईडला खेळायचा होता. यष्टीरक्षक बघा, स्तुती करेन मी मित्रांनो, टेनिस विश्वामध्ये सगळ्यात धूर्त यष्टीरक्षक कोण होता? टेनिस विश्वामधला गणेश गल्ली, कांचन पवार या सरांची मला आठवण झाली. चेतन चाचा, अनिल दादा गोलतकर जे नालासोपाराला राहतात, अमित गोलतकर यांचे बंधू कल्याणी घोरपडे, रोमेश शर्मा, सध्या थोड्या दिवसा अगोदर त्यांचं निधन झालं. टेनिस विश्वातील सगळ्यात चतुर कॅप्टन, मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. 1 हप्ता झाला असेल. भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. या संपायर धन्यवाद. नो बॉलचा इशारा आहे. धावसंख्या ती म्हणजे 17. इंग्लंडचा इयन मॉर्गन यांनी सगळा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. 17 षटकार, 100 धावा करताना. पुढचा चेंडू आहे, आता मात्र टप्पा पडल्यावर गाडी पुढे गेली का? अपील जोरात आहे. यस, गुड बॉल. मी सांगितलं ना हे स्विंगचे सुलतान काय आहेत आणि खासियत आहे काळ्या मातीची विकेट आणि लाल मातीची विकेट आहे, त्याच्यामुळे ॲज अ गुड सपोर्ट. या अगोदरचा नो चेंडू होता. सन्माननीय डॉक्टर अनंत जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी कमिटीला विनंती करेन, चला अतिथी देवो भव, महाराष्ट्राची परंपरा आपण जपूया, दादांचं स्वागत करूया. आज डॉक्टर दादांबद्दल बोलायचं झालं तर कोरोनामध्ये जबरदस्त कामगिरी होती गोरगरिबांसाठी. फुलपिच डिलेव्हरी बघायचं आहे, मिड विकेटला तिकडे चेंडू होतोय, खूप वेगाने आले चेंडू कलेक्ट करण्यासाठी. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. मला वाटतं त्या खेळाडूचं लक्ष नव्हतं, कारण डीप ऑडी श्लॉगांचा खेळाडू आवाज देत होता चेंडू तुझ्याकडे आहे, त्याचं लक्ष नव्हतं. धावसंख्या ती म्हणजे 19. 2016चा वर्ल्ड कप, 6 चेंडू 19 धावा. कॉर्लस ब्रेथवेट 4 चेंडूमध्ये षटकार मारून मॅच संपवली, वर्ल्ड कप संपवला. सिंगल्स तिकडे मिळेल, बाईचा इशारा येतोय, धन्यवाद. आणि या बाईने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20. प्रतापगडाची मला आठवण झाली. अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज, एक ॲग्रीमेंट ठरलेलं, अफजल खानाच्या जोडीला 20 जण आणि महाराजांच्या जोडीला 20 जण, त्याच्या व्यतिरिक्त कोण येणार नाही. आणि त्याच्या पुढे काय झालं मला सांगण्याची गरज नाही, तर तो साकडा आलाय तो म्हणजे 20. गोलंदाज अनिल मानकर, टोपण नाव काय असेल? टोपण नाव आहे अल्लाह. भल्ला भल्ला नाम है अल्लाह. गाड्या आतमधून नेऊ नका मित्रांनो, प्लीज, मॅच चालू आहे. प्रेक्षकांना त्रास होतो, धूळ उडते, प्लीज विनंती आहे. क्या बात आहे. टप्पा पडल्यावर ग्रॅम स्वॅन, इंग्लंडचा ऑब्रेकचा बादशाह, आणि त्या क्षणाची मला आज अल्लाह आठवा करून देतोय. खरोखर एक्सलंट बॉलिंग. मुथैया मुरलीधरन आणि ग्रॅम स्वॅन यांच्यामध्ये एक अग्निपरीक्षा झाली होती. वेळ भेटला नक्कीच सांगेन तुम्हाला. पुलटॉस चेंडू आहे, स्वीप करताय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक क्षेत्ररक्षक आहे, सिंगल्स तिकडे मिळेल. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला होता. या सिंगल्सने संघाची धावसंख्या मित्रांनो झालं 21. एक असा इतिहास या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये हिंदुस्थानचा कॅप्टन कोण झाला होता? खानो के खान मंसूर अली खान पतौडी वयाच्या 21व्या वर्षी
कॅप्टन झाले होते. एक असा गोलंदाज ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये लागोपाठ 21 षटकं निर्धाव टाकली होती. माधव कुलकर्णी सरांची मला आठवण झाली. शुभ आकडा आहे. गणपती बाप्पाची 21 नाव आहेत. धावसंख्या आहे 21. 49 धाव्यांची गरज आहे. जवळजवळ जर बघितलं 4 षटकं संपलेली आहेत. सहा चेंडू 28 धावा. दीप घरात 28 धावा. 1989 कराची अब्दुल कादिर सचिन तेंडुलकर सर 28 धावा चॅलेंज देऊन एका षटकामध्ये मारल्या होत्या. त्या इकडे करावे लागतील. फुलटॉस चेंडू. संधी सगळ्यांना मिळत नाही. संधीचं सोनं करणं आपल्यामध्ये असतं. थर्ड अंपायर कडे दात मागितलेले आहेत. प्लीज चेक. अग्री युवा प्रतिष्ठान आयोजित अग्री प्रीमियर लीग अर्नाळा ते बोळींज विभाग 2025 पर्व दुसरं आहे. अध्यक्ष आहेत सन्मान्य नितीनजी पुरकर. सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते. गुलमोहर मैदानचं हे पुऱ्या पाड्यातील अप्रतिम असं मैदान. एक श्वान पथक. आता 12 खेळाडू झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण एक श्वान पथक बघा सपोर्टिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आहे. सहा 28. मन में हो विश्वास पूरा हो विश्वास हम होंगे कामयाब एक दिन. तो विश्वास तुमच्याकडे आहे. मी करू शकतो. मला करावं लागेल. मला करून दाखवायचं आहे. ही जिद्द मनामध्ये पाहिजे. 6-28 क्या चीज आहे. 6 मध्ये 36 पण झाल्यात. 6 मध्ये 34 झाल्यात. तर 6 मध्ये 28 का होऊ शकत नाही. नो चेंडू आहे. 6-27 शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुल केलाय. पॉवरफुल होईल का. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. 5 चेंडू 25 धावा. आता 2 श्वान पथक झाले म्हणजे तब्बल 13 खेळाडू फिल्डिंग साठी. टॉस चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल्स मिळेल. 4-24 म्हणजे तब्बल 4 षटकार. प्रणवजी आमच्या जोडीला जुडले गेलेले आहेत. या अगोदर परेशजी होते आमचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सिंधुदुर्गावरून स्पेशल आज कॉमेंट्रीसाठी मला 2 दिवस इकडे बोलवलं. त्याबद्दल आयोजकांचं पुरापाडा ग्रामस्थांचं मनापासून मी आभार प्रकट करत आहे. उद्या तुकारामजी मांगेला माझ्या जोडीला हिंदी आणि मराठीचं कॉम्बिनेशन खूप मजा येईल जेव्हा तुकारामजी आमच्या जोडीला जुडले जातील. उद्याचा दिवस स्पेशल आहे. मेगा फायनल आहे. संडे आहे. खाण्यापिण्याचा दिवस. तिखट खाण्याचा दिवस. यष्टी रक्षक थोडंसं मात्र वेळ घेऊ नका प्लीज. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. चार 24 दीप घरात. हो हो बघायचं आहे. एलिव्हेशन नाही झालंय प्रॉपर. 3 चेंडू 24 धावा. कधी कधी वारा नसला तर मग तुमच्याकडे ताकद असावी लागते. ती ताकद तुमच्याकडे पाहिजे. जानी कैच पकड़ला मिस्टर अनिकेत जो खाते हैं हर सुबह गन्ना उनका नाम है अन्ना. तीन 24 ऋतिक घरातला तुम्ही बघतायत. 3 चेंडू 24 धावा. आता मात्र आउट ऑफ नो बॉलचा इशारा. चल चल चल. मला तर धावायचं आहे. मला पडायचं आहे. कदाचित थांबायचं नव्हतं असं झालं. भाग मिल्का भाग. चला बॉलर चेंज. ओव्हर कॅन्सल. कारण भीमर तुम्ही असं जर वारंवार टाकणार तर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. हा नियम आहे. डोंट एक्सक्यूज डोंट आर्ग्युमेंट अंपायर. चला नेक्स्ट बॉलर. चकाकणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत. मदन वजे आणि महेश वजे
पार्वती जनार्दन वजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या चकाकणाऱ्या ट्रॉफ्या अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड आहे, दुबईच्या सोना बाजारातून आणलेल्या आहेत. या सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीत. उद्या कसोटी आहे, सेमीफायनल फायनलमध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल तरच या ट्रॉफ्या संघ मालक घरामध्ये नेऊ शकणार. मित्रांनो, अग्री युवा प्रतिष्ठान आयोजित तुम्ही बघतायत सुपर से डुपर अग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक हार्दिक शुभेच्छा देत आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. गोलंदाज ओमकार, आता मात्र बघा पहिला आता चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. ओमकार, उद्या संडे आहे, जो उद्या खाणार मटणाचं सार त्याचं नाव आहे ओमकार. चार चेंडू टाकून झालेले आहेत. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. तारक मेहता का उल्टा चश्मा और ओमकार की जो उल्टी टोपी है ना, बहुत फेमस है. नवीन बॅट्समॅन कंपल्सरी लागणार. चला धावत या. तसेच वेणुबाई आणि पांडुरंग रामा मेहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामनावीर नवापूर सौभाग्यवती मुरलीधर मेहर यांच्याकडून धन्यवाद. गंगाई दामोदर घरत, दामोदर रामाजी घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच जांभूळपाडा. धन्यवाद दादा. ओमकार, फुलटॉस चेंडू आहे, बघायचा विकेट नावावर होईल का, कोण आहे. देवेश यांनी झेल घेतलेला आहे. ऑलराऊंडर खेळाडू. चला बिलोजी आणि जय मल्हार. प्रचिती आणि बिलोजी स्पोर्ट्स, प्रचिती आणि बिलोजी स्पोर्ट्स. हॅलो हॅलो हॅलो, पुढचा सामना बिलोजी स्पोर्ट्स विरुद्ध प्रचिती मोटर्स